चोपडा शहर पोलीस स्टेशनला फेसबुक पोस्टद्वारे सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दिलीप लक्ष्मण नेवे यांच्यावर करण्यात आलेला आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनला 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपूर्वी दिलीप लक्ष्मण नेवे यांच्या फेसबुक अकाउंटवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट व्हायरल करण्यात आली होती। या पोस्टमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी, अपमानास्पद व तथ्यहीन माहिती होती, ज्यामुळे सामाजिक एकोपा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती। अनिता कैलास बाविस्कर यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:48 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। आरोपी दिलीप लक्ष्मण नेवे राहणार भाट गल्ली चोपडा, पुष्पराज त्रिपाठी याने फेसबुक अकाउंटवरून ही अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती। त्यानंतर ही पोस्ट दिलीप लक्ष्मण नेवे यांनी फेसबुक अकाउंटवर शेअर केली होती। या चुकीच्या पोस्टमुळे अनेक भीमसैनिकांच्या भावना दुखावल्या आणि सर्व भीमसैनिकांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे नाराजी व्यक्त करत चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या आवारात भीमसैनिकांकडून दिलीप नेवे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। भारतीय न्याय संहिता कलम 196, 1 अ, 353, 2, 356, 2, 356, 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास चेतन परदेशी पोलीस उपनिरीक्षक चोपडा व पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे। महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। प्रकार असा घडलेला आहे की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या पोस्ट 1 जानेवारीपासून व्हायरस होत आहेत। तर त्यामध्ये पुष्पराज त्रिपाठी यांनी उत्तर प्रदेशातील यांनी एक पोस्ट फेसबुक मीडियावर जाहीर केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांची चपरासी करत होते, अशा त्यांच्यावर कलंक आणि त्यांचा अपमान करून म्हणजे खोटा इतिहास या फेसबुकवर या भारतामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। आणि पुष्पराज त्रिपाठी यांचं जे फेसबुकवर पोस्ट होती, हीच पोस्ट दिलीप नेवे या मनवादी या RSSच्या पिल्लूने चोपडा शहरातील राहणारा याने हीच पोस्ट चोपडा शहरामध्ये सर्व ग्रुपवर प्रसार केलेला आहे। आणि या ठिकाणी पंचशील नगर, गौतम नगर, पूर्ण समस्त चोपडा शहरातील आमचे भीमसैनिक, भीम अनुयायी या ठिकाणी जेव्हा हे माहीत पडलं व्हॉट्सअपवर की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद असे फेसबुकवर जाहीर करण्यात आलेलं आहे, हे प्रथम अनिता कैलास बाविस्कर यांनी बघितलं आणि हे समाजामध्ये सांगितलं की बुवा अशा प्रकारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानाचा आणि चुकीचा इतिहास या चोपडा शहरामध्ये प्रचार होतो आहे। म्हणून यासाठी या चोपडा शहरामध्ये साळवे साहेब, PI साहेबांना आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। आणि अशाच प्रकारे जरी बाबासाहेबांचा अपमान होत असेल, भारतीय घटनेचा किंवा संविधानाचा अपमान होत असेल, तर भीमसैनिक या भारतामध्ये कधीही अशा प्रकारे अपमान सहन करणार नाहीत। जर ह्या नेवे व्यक्तीला जर कडक कारवाई झाली नाही, 196 कलम यांच्या लावण्यात आलेला आहे। आमचा तर समाजाचा भीमसैनिकांचा आग्रह आहे की यांच्यावर ॲक्ट ज्या प्रकारे अनिल मिश्रावर ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, SC ST जे ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच प्रकारे याच्यावर सुद्धा हे गुन्हा दाखल करण्यात यावं। कारण की असा पुन्हा या शहरांमध्ये किंवा भारतामध्ये असे जातीय तेढ निर्माण नाही झालं पाहिजे। सर्व संगोपाने, सर्व एकतेने, मैत्रीने, प्रेमाने राहिले पाहिजे लोक, सर्व जाती धर्माचे। असे कोणी जातीयता निर्माण नाही करावी यासाठी कडक कारवाई या
चोपडा शहरातील आणि शासनाने करावी असे आम्ही आवाहन करतो. आणि जर या ठिकाणी जर कारवाई कडक नाही झाली तर आम्ही जळगाव जिल्ह्यातील कलेक्टर असतील किंवा त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भीमसैनिकांचा लाखोने मोर्चा काढू. आता भीमसैनिक जागृत झालेले आहेत. क्रांती त्यावेळेस झाली, प्रतिक्रांतीही बाबासाहेबांनी केली, परंतु आता जातीयता मुळीच चालणार नाही, अन्य अत्याचार मुळीच चालणार नाही असं मी भंते नागसेन या चोपडा शहरामध्ये जाहीर आवाहन करतो. मी भंते नागसेन चोपडा शहरातील वराड गावामध्ये यांना अटक झालीच पाहिजे. जातीवादी भरवा दिलीप नेवे याला अटक झाली पाहिजे. भारतीय संविधानाचा दिलीप नेवेला अटक झालीच पाहिजे. दिलीप नेवेला अटक